घुबड तोंडे बस स्टँडवर मस्त मजा मारतो तू. हा काही भेटत बोराईल तडीचा. हवारा झाली. बोलून राहिला का बाबा भाने तू? काही बोलून राहिला का? मार आड घेऊन राहिला का बाबा? तू तुला कोण सांगलं रे असं? कोण सांगलं तुले? व्हिडिओ व्हायरल झाला ना कोण्या पोरा बरोबर बसतो तू तरी साधं बस स्टँडवर मस्त गुलछेरे उडत. काय तुम्ही त्यावर प्रेम करतो भाण्या? प्रेम करतो हेच ये प्रेम आहे का? 2-2 गाड्या झालो तर का तू? सावट मी कोणासोबत नव्हतीस तर माझा व्हिडिओ कसा का व्हायरल होईल रे? काही मी बोलून राहिला का तू? आणि 2-2 गाड्या कोणत्या 2-2 गाड्या रे? मी ना तुझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला पाहिलं बी नाही बाबू अजून. तू मला काही मी बोलून राहिला. माझं प्रेम होतं तू यार म्हणून मी माय बापाला सोडून तुझ्याजवळ आली. तुझ्याजवळ आली असती का मग मी? आली असती का? तुला हे तर समजायला पाहिजे. तू काय सांगशील ना मग चावर? तुझे मन भरलं ना आता दुसरा बाई तुले. आता भाण्या कमी पडला ना. भाण्याजो ना पैसा अदला ना काही मोज मजा मस्ती होऊन नाही राहिली ना आता मग दुसरा ऐश करायले वरून म्हणजे माय बापाला सोडून आली. तू आवारा होती म्हणून आली सोडून. तशी येत होती का तू? अरे गावाची बावट चावट. म्हणे हे पाय तू काही नाही बोलू नको. मी ऐकून घेऊन राहिली म्हणून तू मला काही बोलून राहिला का? हा बोलायचा असं बोलायचा तुला अधिकार नाही बाबू मला. काही नाही बोलते का तू? म्हणते यावर प्रेम आहे भाण्या. प्रेम आहे काचं प्रेम होती तिकडे गुलछेरे उडत तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आणि मी इकडे अंधारात. मस्त आहे होती. काय तुम्ही कॉलेजला चालली? अभ्यास करतो ग्रंथालयात जातो आणि तिकडे पोरे बरोबर हिंडते दिवसभर मोकाटे. 2-2 पाहिजे तिले एका भागत नाही तिचं. भाण्या तू आता असं काही बोलू नका. आता विचार पाय बाबू तू बोलला तर मी ऐकून राहिली म्हणून तू मला काही बोलशील का? मग काही बोलशील का तू? करशील हो तू चावट? काय करशील तू? शिल्लक खाणीचे लोफर. अरे गावाची तर लोफर आहेस तू. मला शिकून राहिली का तू? चावट मला सांगते ते. मला चावट आणि गिवट करू नको तू भाण्या. सांगून राहिली मी. तू लोफर आहेस मी नाही. तू ना मला बायकोला आणि माय बापापासून मला दूर केलं. लग्न करायला लावलं मला तू ना तुझ्यासोबत. आणि आता असे म्हणून राहिला तू मला? असं म्हणून राहिला काय मी काय केलं? तू आली माझ्यासोबत म्हणून त्यासोबत लग्न केलं. मला पाहिजे नाही तू आता जावे तिकडे सडेल तोंडे. 2-2 गाड्या चालवता. उष्ट खाऊ काय मी? बाबू भाण्या तू काही नाही बोलून राहिला बरं. विचार करून जरा सांग बोल. मी काही बोलून नाही राहिली. याचा फायदा नको घेऊ बाबू तू. माहायची मला म्हणून राहिलो झपके मारतोस तुला आता. काढून देतो सायची तुले. मारू नको ना तू. 2-2 गाड्या चालवणं कशात ते समजलं पाहिजे. चावट बस स्टँडवर गुलछेरे उडत गाव तू. तू मारू शक नको करू बरं. शक नको करू. पस्तावशील तू. तुला कोणी सांगलं तर? तू राहिली का मला? तू सांगून राहिली का? तू धोका देऊन राहिली मला. धोका मारते का मग तू मला? मारते का? लाड करू का? राहिलो निवडून साहेब. थांब तू थांब. तू झोडतो आता. मारते मला. पहिले लवकर. हो थांब. कुकडे चालली होतो. थांब. तुला तू पूजा राहिली ना करायची. थांब ना. अरे सदा रिकाम पण आहे का रे? गड्या मुंशीराम भाऊ काही रिकाम पण नाही गड्या. काय होतं रे? काही नाही गड्या सदा डवऱ्यावर माणूस सापडून नेणार आले. चालतं का ले? दे ना आपला एखादा दिवस काढून. रे बाबा डवरे फवरे नको सांगू रे बा. मी येत नाही बा डवऱ्या फवऱ्या. पाय दुखतात रे बा माय. का गोया घेऊ परेशान हवा आम्ही. मी नेत बा डवऱ्या फवऱ्यावर बा. बे 280 तर 250 रुपये रोज देतो लेगा. चालणं लेगा. माणूस नाही भेटून राहिला लेगा. एवढं काम करणं काही नाही होत ना. मुंशीराम तुला 1000 रुपये रोज दिला की नाही तरी येत नाही रे बा मी डवऱ्या फवऱ्या. अजिबात नाही बा. पाय दुखतात बा. त्या डवऱ्या किती फिरा लागते. बे लेका सदा अर्जंट आहे म्हणून लेका ऍडजस्ट मारणं लेका. का बे चालणं एवढ्या बरी ना. मुंशीराम तुला सांगितलं मी येत नाही म्हणून. थांब. कुकडे चालली हो तू? तिकडे बाहेर तिकडे बाहेर. बाबा भाणी बायको आहे बा. हा कोण लागला बा हिच्या मागं रे? चावट खाणी तटीच थांब. तू सांगू राहिल तुले. तटीच थांब तू. मार खाली डोळासारखा. आवाले तमाशा नको दाखवू बरं. तमाशा नको दाखवू. पहिले बदनामी व्हायला माहिती. त्या बरोबर लग्न करू सायाचे. तिकडे बोलचे रे उडत का? थांब तटीच थांब. भाण्या काय झालं रे? काय विचारू मुंशीराम भाऊ? काय झालं तर? काय झालं ते नको विचारू. थांब तू. थांब. कुकडे चालली होत? थांब ना कोलाटे. तुझे मारल्याशी नाही राहत ना आज मी. 2-2 गाड्या झाला होता का तू? राम हे असा लो मॅरेज असली की पाय रे टिकते काय? पाय रे सारा गावात लाली वाचून यानं याची बायको भाण्यानं. आम्ही म्हणून तरी लो मॅरेज करू नको गड्या. पाय ऐकलं का झालं? असं होते मग.
लेका पुरा बेकार नांदा रे बा हात पाय न लेका बायको पुढे पुन राहिला नवरा मागं पुन राहिला विचारलं तर सांगायला तयार नाही इकडे काय झालं तर हा मॅरेज आहे भाऊ ती त्याच्या मनात कोण बोलणार आहे मनात कोण आहे द्यायच्या 4 लोकच नाहीत ना दोघाही स्वतः करायला जाईन आता पाय कसं फायटिंग करून राहिले ते बेकार असते हे लव्ह मॅरेज करायला नाही पुरत बाबा हे पोरा होणे लागत असं या भाण्या लग्नासाठी साऱ्या गावात बदनामी झाली याची हा बापा माय बापाले तोंडाखा जागा नाही राहिली ना आता भांडणं करून राहिले सांगा हे काय तर आमचं प्रेम आहे पहा हे प्रेम कसं आहे आता रस्त्यावर पोहून राहिलं प्रेम त्या कंदील बुड्याला अजूनही समाजातले लोक सांगत नाही हा जायला खायला लग्न कार्यात मरणा धरणात कुठे त्या बुड्याला उभं नाही त्या पोऱ्यानं असं गेलं आणि आता काय थेर मांडला आहे ना गावात काय तर लव्ह मॅरेज आहे भाऊचं रे बसाल सदा पाहू काय तर भानगर काय तर मूड बापा मुद्दे बाबा तूच जाय त्याच्या म्हणता ते लव्ह मॅरेज आहे त्याचं ते पाहिजे आपल्याला काय घेणे देणार खायला मोरू देणार रे तिकडे खायचे बिनडोके अरे रे बा तू नको बा मी जातो बा हे लव्ह मॅरेज वाले जे असे तिथं असतात हे भांडणं हे टिकत नाही लव्ह मॅरेज हे लव्ह मॅरेज काय खरं असते 3 दिन की चांदणी असते रूप पाहून कार्यक्रम असते हा बस भूक भागली की चाललं झालं भांडणं झाल्या कुस्त्या त्याला मुळला आता हिडिओ हा अरे जेवला मागे त्या सरपंचानं तू काय झालं ते त्या भाण्याला धुरा फळायला आला ते काय मॅटर होतं रे जनगळ्या तो विषय काढू नको वर तू जखमीवर मीठ काही चोपडू नको माया घेणं देणं झाला तो विषय आता गेलं ते पार पडला आता डबल कुस्त्या करायला लावता का त्या धुऱ्याहून विषय जाऊ दे पण त्या मायबापाला काही जवारी गिवारी देत द्या बुडाबुडी जास्त हाल चालू आहेत ना गड्या बिचारे अजून कामाला जाऊन राहिले बा काल बा मला ते काम मागायला आले ते निघाली का म्हणत सांग बा आता या वयात होत्या त्याच्यानं काम अरे माय मामा बी बोगस आहेत ना गड्या काय करू मी मा बायकोच्या म्हटलं जरा काय ऐकत नाहीत ते हे कळत ते बुडाबुडी काय खरे आहेत ते रे का बे देवल्या बोगस आहे म्हणतो का माय बापाले अरे त्या बायकोच्या मुतान दिवा लावून राहिला का तू तुला काय लाज वाटते रे बिचारी बुडा बुडी या वयात काम मागून राहिले रे लाज वाटली पाहिजे गो तुम्हाला दोन्ही जवान पोरान तुम्ही भाषण नको देऊ तू ये तू पाय मामी पाहिन तू काय शानपणा शिकून आला मला तू न तुझ्या मायबापाला वागवलं मग रोजच्या किरकिर चालू अशी त्या बायकोची त्या मायबापाची मला सांगून राहिला का तू शिल्लक शिकून राहिला मला आता काय अरे खेट्टा याद बायको ठेवली ती भाऊ आपण काय सांगून राहिला मुले मायबापाला अशी म्हणीन तशी म्हणीन जोडली असती म्या मायबाप ते मायबाप असतात माय देव होते माय बाबा तू काय सांगून राहिला मला तू मला भाषण देऊ नको तू ये तू काम कर मग आम्हाला करू दे शिल्लक पण आपल्याला पटत नाही आपला दोस्ताना ठिकाणी राहू दे तसं भांडणं काही करू नको मायाची कुकडे गेली कारण कुकडे गेली शिनाल कुकडे गेली हे सायची बरोबर तर लग्न करून पस्तावून राहिलो सायची तोंड मुंग वारी इकडे तिकडे पाहिजे 2 पाहिजेत तिने तिकडे बारे बाबूरा आपण कल्ला कुणाला थोडा सुनाला ना भाण्या बरोबर माय बायको गेली का ऐकून माय बायको गेली का काय झालं रे बा काऊन एवढा गरम होऊन राहिला तू काय केलं त्या बायकोनं आता केलं ते नको विचारू ते गेली का ऐकून सांगा फक्त तिचं कमळलं म्हणून आहे मला सायजी तिचं तिचं ना आपलं काहीच नाही राहिलं संबंधच नाही राहिले सायजी चावट आहे ते 2 ठिकाणी हात ठेवून राहिली ते तुझी बायको तर काही गेली नाही बा ऐकून पण तू गरम काऊन होऊन राहिला लोक मस्त गुलू राहिले आज काय झालं रे काय झालं बायकोला पाहून राहिला तू ते नको विचारू तुम्ही थांब कुकडे गेली होतो थांब ते कमळलं मोडतो मी आता माहिती तू या खरकोटे 2 चालत का हो तू थांब पुरं गाव घाल तुम्ही आज नाही सोडत तुले मारीला आता मस्त गुलगुली चालू होते बरं बाईचं काही चुकलं रे काय ती मुलगी मस्त कालेली जात जाय घरी येत जाय आज काय झालं काय जायचं गरमागरमी अरे बाबूरा लो मॅरेज आहे हे लो मॅरेज असंच असते हे कधी वातावरण पेटील काही सांगता येत नाही ना याच्यात कसं असते माहिती आहे का शेक तयार होत असते लो मॅरेज मध्ये बायको कोणाशी बोलली की माणसाला असं वाटते की लफडं हेच धती काय याच्यात दुसरं काही नाही चाल बरं पाहू बरं काय हो चाल बसा सांगू राहिले मी थांब लवकर थांब ती आज मला पिशारा काढते पहिले हाग्या मार दे तुले थांब पर्यंत सांगतो तुला काम अजून लावलं बाय भाण्याने बापा रे भाण्याचं मारून राहिला बापा या वहिनीले रे चांगलं दाबून सोडून राहिला रे हा गरीब आहे रे बहिले का हा मारून राहिला का दलिंदर झाला हा लय बोगत झाला रे बा भाण्याले का चांगला करता बा झालं वहिनी काय झालं सांगा बाबा या भाण्याच्या अंगात रावण घुसला ना मग मागे लागू राहिला बाबा मला मारायले थांब तू थांब अरे भाण्या काऊन लागून राहिला त्या वहिनीच्या नांदी तू कोण मारू राहिला त्या वहिनीले का रे भाण्या दिवसेंदिवस लय अगोपणा करू राहिला रे काल लागून राहिला त्या वहिनीच्या माग काल मारता रे सबरे हो तुमचं काम तुम्ही करा मग आम्हाला काम करू द्या
शिल्लक वानाचे चबरून राहिले म्हणतात. काय तुम्हाला काय माहिती आहे शेंडा बुडू? तुमच्याशी बोलता बोलता हे गेले पोहून इकडे सायाचे हो म्हणता चबरता. अरे उघड तोंडे मायाची थांब तू आलोच. कुठे चालले हो तू? कुठे चालली? थांब ना तू, थांब ना, आलोच ना मी. झालं रे काय झुमलं रे याने आज. पाण्याचं डोकं ठिकाणी राहिलं नाही भाऊ. हा लय अगो व्हायला आता. पुढे नाही लागला ना हा त्यापासून वाया गेला भाण्या. ना कामाला जात ना घरी सुकान राहू दे. त्या बाई बिचारी काम करते रे आणि आता तिला मारून आला एखाद्या वहिनीला. हा लाज वाटते का याले काही? त्या बापाचं शिवलाल तर हेच काम आहे, बोट घालायचं गावात. बोट घालू मोठं करायचं. त्या बापाला दुसरा धंदा आहे तरी काय? साऱ्या गावात अगो आहे त्या बाप. त्या का तू जसं सांगत नाही का भुसण्याला का त्या बापाला तू. माझ जीव उसात पडते ना बाई, काय करू मी सांग ना तू. हा माझा जीव लय सै करते पण काय करू शकत नाही ना मी. आज तू ना गच्ची दाबलीस ती मा बापाची मी. हा सगळं कामं केले पण आता काय करू सांग ना तू. हा बाप तर मा गच्चीवर फायदा दिले का? मी लहान आहो ना. दाबजो बा गच्ची. चला बापा हो चला. ही मॅटर काय पाहू. चला लवकर पोया मी पा चला बा चला. बापरे वाचवा रे मला कोणीतरी, वाचवा रे. मला मारते आज मला वाचवा रे कोणीतरी. काय झालं माय बाई या परीले? काऊन पाहून राहिले माय बाई हे गावात? नवरा बायकोचं झमकलं वाटते बाई म्हणून ते हे पाहून राहिले अशी. काही ना काही कांड झालं त्याच्या याच्यात. काकू महिला कुठेतरी मनवरा मागे लागला. मला मारते मनवरा, मारते मला मनवरा. झालं काय हो परी पण? हा झालं काय सांगशील का? ते नका मला विचारू ना आता तुम्ही. सध्या ते नका विचारू मला. फक्त लपवा मनवरा मला मारते मला मनवरा. जा ते इटायच्या आडी जाऊ लवकर. मी जाते तटी लपतोय. त्याने आला तर सांगतो तुम्ही हाटी नाही म्हणून. हा सांगतो आम्ही. जाय होय लपतो तटी. काय माय काही थेरात ना माय बाई. हे तर आता लव्ह मॅरेज केलं माय बाई या दोघांना. झाली भांडणं सुरू. लव्ह मॅरेज केलं की असंच असते हे. लव्ह मॅरेज का टिकणार असते काय? शौक होतात फक्त पुरे याच्या कामापुरते. काकू ते परी दिसली का तुला? दिसली काय? आली का तिकडे? बाप्पा इकडे तर काही आली नाही. काऊन रे काय झालं भाण्या? काय झालं? काऊन पाहून राहिला तू एवढा तिले? झालं काय? ते माजली ना जास्त. माजली ना ते मला सोडून दुसऱ्या चालली ते. भावन झाली ते. हा तिला आता मी ओढणे लागून राहिलो. तिला बाईचा चटका लागला ना काकू. काय सांगू तुले. लय भावन धंदा करून राहील ते. बस स्टँडवर बोलते रे पुढे तिकडे. हा चालू त्या ठिकाणी. अरे भाण्या असं नको बोलू ना. चांगली पोरगी आहे ते. हा चांगली पोरगी आहे ना. तू काही नाही बोलून राहिला का तिले? हो तुला काही माहित नाही. तू काही बोलू नको. इकडे आली का? दिसली का तुले? दिसली का? अरे बापा इकडे तर काही आली नाही. दिसली असते तर सांगलं असतं मी तुला की इकडे गेली की तिकडे गेली. माझ्या खरकटे कुकडे गेले होतो. थांबतोच ना मी. हा ते हात पाय मोडतोच मी आता. जे होईन ते होईन पाहून घेणार पुढे. गेला चालली तू. हायच नव्हते विचार मी. कुठे जाशील तू? कुठे जाशील? काय हात काही बळकला माय बाई. काही अंगात आलं याच्यात. काहीतरी त्याचं जबरदस्त भांडण व्हायला त्याचं म्हणून तो मागे लागला तिच्या. आणि ते बी किती लढून राहिली परी. परी निघ बाहेर निघ. गेला तो आता. नक्की ना काकू? नक्की गेला तो? हाव ना गेला तो. काही भिऊ नको तू आता. काकू मी येतो. पण काय झालं ते तर सांगशील आम्हाला. लढूनच राहिली तू. सांग बरं आम्हाला काय झालं तर. ते नका विचारू काकू तुम्ही. काय झालं तर काही सांगून फायदा नाही कोणाले. परी थांब ना. काऊन पाहून राहिली तू एवढी? काही खरं नाही दिसत हो माय बाई. काही खरं नाही दिसत. चांगलं जबरदस्त भांडण व्हायला यायचं म्हणून तर हे एक कुकडे पाहून राहिलं हे आता. लव्ह मॅरेज आहे ना माय बाई ते. लव्ह मॅरेजचा परिणाम हा असाच असते ना. हो माय बाई लव्ह मॅरेज कोणाचं टिकलं नाही तर अदलो एखाद्याच टिकते. चाल माय तिच्या मागे चाल. किती लढत गेली ते. काही करीन माय बाई. चाल लवकर. हा माय बाई चाल. बाबा काही करून नाही झालं बाबा. बाई लव्ह मॅरेज करून मी पस्ताव राहिले बाबा. तुमचं मी ना ऐकलं नाही. आता काही करत नाही बाबा. माय आई प्रेम काही खरं नसते बाबा. दिखावा केला सगळा त्यानं. मला दिखावा केला. आता मला मारते बी तो. लगे काही नाही बोलून राहिला. कसं करू मी आता? इकडे चोरासारखं लागून राहिलं लपून छपून. कसं करू मी आता? मला काही समजून नाही राहिलं. ना बाबाला सांगताय काही ना मायला सांगताय काही. कसं करू मी आता? कुकडे जाऊ मी? मला काही समजूनच नाही राहिलं बाबा. आता माझ्यापुढे कोणताच रस्ता नाही. काय करू? सरपंच लढ्यात आवाज कुठून येऊन राहिला? मंदिरात कोण लढून राहिला सरपंच? शांताना बोला मुली आवाज येऊन राहिला बा. चला बरं पहा बरं ले काय आहे तर. चला या मंदिरात कोण लढून राहिलं पहा बरं. बाईचा आवाज येऊन राहिला हात. चला पाहू कोणती बाई या लढून राहिली तर. का रे बाबा हे तर या सदाची बोरगी आहे. झालं बाई काय झालं? कोण लढून राहिली जोडीचं? एकटी येऊन बसली कोपऱ्या कापऱ्यात काय? अंधारा गिंजरा काय हो बाई? इकडे एकटी येऊन बसली बाबा. हे चांगलं आहे का इटू काढायचं? काय करू काका मी? मार प्रसंगच तसा आला रे बापा. मला ओळ नाही झाली रे काका. आता मला कुठे
काहीच जाता येत नाही म्हणून मी इथे आले. लढत बसून राहिली. मला काही सुचून नाही राहिलं काय करायचं आता. झालं बाई, काय झालं? हा, आम्हाला स्पष्ट सांग बा तू काय आहे तर. हो, काय ओढून नीर काय बोलून काय राहील तू? काय सांगू मी तुम्हाला, नवरा मावर शक करून राहिला ना. म्हणते तू लफडा म्हणते, आणि तू 2 गाड्या चालू राहिली म्हणते. मला घराच्या बाहेर दिलं काका, त्यानं काढून घराच्या बाहेर दिलं. आणि मग मागे तर मारायला बी आला म्हणून मी इथे लपून बसला. तो खेबड्या जाता भाण्या काय तो तुझ्या नवरा? हा, तो मारून राहिला का तुले? हो ना काका, म्हणजे गावातून मग मागे लागला तो म्हणजे मारासाठी. म्हणते थांब ना बरे, तू आज तुझ्या जीवच घेतो म्हणते. म्हणून मी बापा आठी आली काका, नाटी लपून राहिली मी. बाई मग तुझ्या बापाच्या घरी जाती बापा, इकडे इचू काट्यात बसल्यापेक्षा. हा, चांगला आहे का हे? हा, तुझ्या बापाच्या घरी जा. काका मी मा बापाच्या घरी कोणा तोंडाने जाऊ सांगा ना. मी ना मा मनानं लग्न केलं. मा बाप मला आता उभं करीन का? सांगा ना तुम्हीच उभं करीन का आता मला मा बाप? माय बापाले लेकरं टाकणीचे असतात काय? काही चूक केली तर कसं सांभाळून घेत असतात माय बाप. तू अशी काऊन म्हणून राहिली बापा? नाही ना, पण मला खराब वाटते ना. असं वाटतं की आपण ना बापा हे असं केलं लव्ह मॅरेज, आणि लगे आता कसं काय जा बापा आपल्या बापाच्या घरी. मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं मित्र, आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की पाठवा, शेअर करा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.